वाटतं की पहिल्या प्रथमच तालुक्यामध्ये आलेलं आहे. रामदास भाई तुम्ही बोललात गेंड्याचं ताकद असलेलं शासन, त्याच्याला विचार गेंड्याचं आपण करतात काय तुमचेच नेते पवार सर इकडे कुठेतरी फिरतायत साताऱ्यामध्ये. त्यांनी सांगितलं पत्रकारांना की उद्धव ठाकरे काय लहान मुलांच्या टीकेला मी उत्तर देत नाही. मग आता पवार साहेब म्हणतात लहान मुलं, त्याला म्हणजे या वयात मला लहान मुल करून त्यांचा मोठेपणा आहे. पण तुमचे राहुल बाबूचं काय त्याला डोक्यात घेऊन कळवतात त्याच्यापेक्षा तुम्ही मोठा आहे की नाही बाबा आहे ना. मग राहुल बाबा तुम्हाला काय त्याचं वय काय चालतं काय त्याचं कर्तृत्व मला माहिती पण तो नेता म्हणून चालतो. तो पंतप्रधान मध्ये बसला तरी चालतो असं प्रफुल्ल पटेल तमाम कंपनी म्हणते ते तुम्हाला चालतं. म्हणजे शेतकऱ्यांच्या काय वेळ ना संतापून जर काही बोललो तर मग लहान मुलाची टीका म्हणून तुम्ही दुर्लक्ष करतात खरं. मुळामध्ये पक्षाची निर्मिती का ते शिवसेना हा पक्ष भाजपाचं फुटून निघाले काय का म्हणून शिवसेना स्वतंत्र आहे. शिवसेना लोकांनी स्वतंत्रपणे पक्ष काढला. काँग्रेस समजा फुटून निघाला, राष्ट्रवादीतून फुटून निघाला नाही निघाला. आमचं कोणाची पटलं नाही म्हणून कुठल्या पक्षात आम्ही फुटून निघालो. मला खुर्ची मिळत नाही म्हणून मी माझी स्वतंत्र सुरू मांडली अशी शिवसेना नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसमध्ये त्यांना किंमत उरली नाही म्हणून स्वाभिमान आठवला. भाषा इकडे सुद्धा तुम्हाला माहिती आहे काय भाषण होतं. विदेशी वंशाची व्यक्ती आम्हाला देशाच्या पंतप्रधानपदी चालणार नाही म्हणून आम्ही बाहेर पडतो. बरोबर ना. म्हणजे त्यांचे सगळे लोक कोण आहेत घरकोड आहेत ना. घरगुती काय गृहमंत्री झाला पोलिसांनी तुम्हाला खरंच जायला तुम्ही नाही झाला. आणि प्रफुल्ल पटेल ज्या वेळेला बोलले की आता मला सोनिया गांधी पंतप्रधानपदी चालतील तेव्हा मी म्हटलं की आता तुमच्याकडचे मुद्दे संपले असतील तर तुम्ही पुन्हा आपल्या काँग्रेसमध्ये जा आणि तिकडे त्यांच्या घरी जाऊन पाणी भरा. आपलं काय जातंय आपल्या बरोबर तुम्ही सांगा. तर त्याच्यावरती आर पाटील मला सांगितलं किंवा उद्धव ठाकरेंनी प्रतिभातांना पाठिंबा दिला म्हणून काँग्रेसमध्ये विलीन व्हावं, अडवाणीला पाठिंबा दिला म्हणून भाजपात विलीन व्हावं, पवार साहेबांना पाठिंबा दिला होता म्हणून राष्ट्रवादी विलीन व्हावं. म्हटलं आता तुमचं डिस्को बाळांचं काय माहिती नाही पण विचारा तर डिस्को तर थांबा. नेमकं तुमचं जे काय ब्रेकडान्स चाललेलं आहे तो तर थांबा. कारण आम्ही कुठल्याही पक्षाच्या बाहेर नव्हतं पडलो. अडवाणीला आम्ही पाठिंबा एवढ्यासाठी दिला की ते आमच्या युतीचे जी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युती ही हिंदुत्वासाठी झाली आणि त्या युतीचे नेते म्हणून आमचे अभिमानाने सांगतो मी प्रतिभाताईंना शिवसेने पाठिंबा दिला त्याच्याबद्दल मला अभिमान वाटतो. अजिबात लहान लज्जा वाटत नाही. अभिमान वाटतो मला की प्रतिभाताईला राष्ट्रपती म्हणून बघतायत त्यांना शिवसेनेने मतदान केलेले आहे. अभिमानाने सांगतो. हे शेतकरी आत्महत्या करतायत या शेतकऱ्यांना मदत मिळू नये म्हणून एक निकषाचे ठाणे मिळवले की मदतीला पात्रच करू. आणि त्यातून जे शेतकरी आत्महत्या करतायत त्यांची नोंद होते. हा शेतकरी दारुड्या होता, हा खांडखोर होता, हा बायकोला मारहाण करायचा वगैरे याला एड्स झाला होता अशा पद्धतीने त्याची नोंद केली जाते.